असून सुद्धा कपाळ भरून भंडारा लावत होता आणि माझ्या मामांना जात धर्म अजिबात मानला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या बाळूमामा सारख्याच संतांचा जगासाठी दुसऱ्यासाठीच अवतार असतो. अवतार तो माधराया काया, अवतार तो माधराया काया, अवतार तो माधराया काया, अवतार तो माधराया काया. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. फक्त आणि फक्त साधू संतांचा अवतार त्याच्यासाठी असतो, उद्धाराया जनतेचा उद्धार करण्यासाठी. आणि आमचे गुरुवर्य संजीवनीताई आलेत का? खरोखर आपल्या भागातील एक मोठी व्यक्ती आहे. मोठी म्हणजे शरीरात नाही, संपत्ती नाही, बुद्धीला मोठी. कारण प्रथमतः संजीवनीताई कीर्तन करत असताना एक तुम्हाला महत्वाचं म्हणजे एक तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलेलं सांगतोय बघा. मला काय मोठीपणा सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही. ज्यावेळेस कीर्तन करत असताना तुमच्या मेडद गावच्या माणसाने त्यांना खूप प्रतिसाद दिला. प्रथमतः त्यांचे पतिदेव सचिन दादा असतील, त्यांचे कुटुंबातले असतील, त्यांनी प्रतिसाद दिला म्हणून तुम्ही मेडदकरांनी दिला, मेडदकरांनी दिला म्हणून खेड्यापाड्यातल्या लोकांनी दिला, खेड्यापाड्याने दिला म्हणून तालुक्याने दिला, तालुक्याने दिला म्हणून जिल्ह्याने दिला. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या ताईंची कीर्तन होतात. अरे कुणीतरी पुढे जात असताना खरोखर मेडद गाव ह्या पंचक्रोशीला सर्वांनाच माझे नम्र विनंती आहे, असाच प्रतिसाद देत जा. एक आपली मुलगी म्हणून खरोखर संजीवनीताई आज महाराष्ट्रभर कीर्तन करतात. एकच माझी बाळूमामांकडे विनंती आहे की जसं बाळूमामांचे भक्त म्हणत होते की माझ्या बाळूमामांचा जगात झेंडा लागल, तसं मी तुमच्या कृपाशीर्वादाने म्हणतो, माझ्या बाळूमामांच्या कृपाशीर्वादाने म्हणतो, साती समुद्राच्या पलीकडे माझ्या ताईचं नाव व्हावं. एक मेडद गावची खूप मोठी व्यक्ती आहे बरं का. आपण सामान्य समजतो तसे ते नाहीत. एक त्यांचा खूप खूप मोठा असा प्रतिसाद असतो त्यांचा. आख्या महाराष्ट्रात आम्ही असतो, त्यांच्या साथीला असतो. त्यांच्या बॅनरवर काय लिहिलेलं असतं बघा, संजीवनीताई शिंगाडे नातेपुतेकर बाळूमामा चरित्र गाथा. काय म्हटलं जातं? अरे खरोखर ती बाळूमामा चरित्र गाथाच आहे. आज त्यांच्या मुखातून खरं बाळूमामांचा सुरुवातीला खरोखर त्यांनी बाळूमामांच्या चरित्रावर कीर्तन करण्याचा सुरुवात त्यांनी केली. म्हणून आज अख्खा महाराष्ट्र करतोय. मोठीपणा म्हणून सांगत नाही, पण त्यांच्या खरोखर त्यांच्या वाणीतच ऐकावं. शेवटी आहे त्यांचं कीर्तन बघा. बाळूमामांचं चरित्र फक्त त्यांच्या वाणीतच ऐकायचं. विठाला वेळ झालेले सांगण्यासाठी सांगाय खरोखर बाळूमामांच्या तळावर कीर्तन करा एवढा आनंद वाटतो की अजून एक तासभर असा वाटतं, पण वेळ संपले. मामांची आरती होणार आहे आणि म्हणून